नमस्कार मंडळी. दरवर्षी भाद्रपद महिन्यात गौराईंचा 3 दिवसांचा सण साजरा केला जातो. माता पार्वती आणि माता लक्ष्मी म्हणजेच गौराई. काही ठिकाणी गौरीला गणपतीची बहीण मानले जाते, परंतु गौराई ह्या गणपतींच्या आई आहेत. त्या आपल्या बाळासोबत पृथ्वी तलावावरती आगमन करतात आणि अखंड जनमानसाला सुखाचा सौख्याचा आशीर्वाद देऊन आपल्या बाळासोबत पुन्हा आपल्या सासरी निघून जातात. तर मग भाद्रपद महिन्यामध्ये अनुराधा नक्षत्रावर गौराईंचा आवाहन केलं जातं. त्यानंतर ज्येष्ठ नक्षत्रावर या गौराईंची पूजा केली जाते आणि मूळ नक्षत्रावर गौराईंची पुन्हा सासरी पाठवल्या जातात. म्हणजेच काय, त्यांचे विसर्जन त्या दिवशी करण्याची पद्धत आहे. आज आपण महालक्ष्मीची कथा ऐकणार आहोत. ही कथा ऐकल्यानंतर तुम्हाला सुख, शांती आणि भरभराटीचे दिवस येतील. त्यामुळे ही कथा लक्षपूर्वक संपूर्ण ऐका. तर मंडळी, आपण आता कथेला सुरुवात करणार आहोत. आटपाट नगर होतं. तिथे एक राजा होता. त्याला 2 बायका होत्या. एक आवडती होती, तिचं नाव पटमाधवराणी. दुसरी नावडती होती, तिचं नाव चिमादेवराणी होतं. त्या राजाला नंदबनेश्वर हा एक शत्रू होता. तो क्षणी उडे, क्षणी बुडे, क्षणी अंतराळी जाई, क्षणी पाताळी जाई, असा राजाच्या पाठीमागे तो लागला होता. त्यामुळे राजा फार वाळत चालला होता. एके दिवशी राजाने सर्व प्रजा बोलवली. नंदबनेश्वरला मारा म्हणून आज्ञा केली. सर्व प्रजेने ठीक आहे असे म्हटले. त्याला जिकडे तिकडे लोक शोधू लागले. त्या नगरामध्ये एक मुलगा आपल्या म्हाताऱ्या आईसह राहत होता. तो आईला म्हणाला, आई आई, मला भाकर दे, मी राजाच्या शत्रूला मारायला जातो. यावर म्हातारी आई म्हणाली, बाबा, तू गरिबाचा लेक, 4 पावले पुढे जा, झाडाआड ही वाळली भाकरी खा, म्हणजे लोक तुला हसणार नाहीत. म्हातारीने भाकरी दिली. म्हातारीचे पोर भाकरी घेऊन निघाले. सगळ्यांच्या पुढे ते गेले. इतक्यात संध्याकाळ झाली. पोराशिवाय सर्व लोक घरी आले. त्यांना नंदबनेश्वर काही सापडल्या नाही. त्याच रात्री पुढे मध्यरात्र काय झाले, नागकन्या देवकन्या तिथे आल्या. महालक्ष्मीचा वसा वसू लागल्या. पोराने विचारले, बाई बाई, याने काय होते ओ? त्यांनी सांगितले, पडले झडले सापडते, मनी चिंतलेले कार्य होते. ते ऐकून तोही त्या ठिकाणी त्यांच्याबरोबर वसा वसू लागला. पूजा केल्या, घागरी फुंकल्या, पाठेला पूजा केली. जशी पहाटेला महालक्ष्मी माय कोल्हापूरला जागती झाली, तसा नागकन्या व देवकन्या आशीर्वाद मागितला. तसा या मुलाने सुद्धा मागितला. तसा देवीने आशीर्वाद दिला. देवी अदृश्य झाली. म्हातारीचा पोर घरी आला. दुसऱ्या दिवशी राणी पहाटेच उठली. परसात आली. राजाचा वैरी मेलेला पाहिला. तिला फार आनंद झाला. तशी तिने ही गोष्ट राजाला जाऊन सांगितली. राजाने चौकशी केली. म्हातारीचा पोर सगळ्यांच्या मागे होता. त्याने याला मारले असेल असे लोकांनी राजाला सांगितले. राजाने त्याला बोलावून धाडले. म्हातारीचा पोर राजाच्या घरी आला. त्याने राजाला विचारले, राजा राजा, आळ नाही केला, अन्याय नाही केला, मला इथं का बोलवलं हो? राजा म्हणाला, भिवू नको, घाबरू नको, माझं वैरी नंदबनेश्वर कोणी मारला? सगळे नाव तुझेच सांगतात. यावर तो म्हातारीचा लेक म्हणाला, राजा, मी नाही मारला, पण तो देवीच्या वराने मेला. राजा म्हणाला, ती देवी कोणती? तिला तू कुठे भेटलास? पोरगा म्हणाला, सगळ्यांच्या पाठीमागून मी निघालो, त्यांच्या पुढे थोडासा गेलो, शिळी भाकर झाडाआड खाल्ली. येता येता मला रात्र झाली. झाडाखाली वस्ती केली. त्या रात्री तिथे नागकन्या देवकन्या आल्या. त्यांनी महालक्ष्मीचा वसा वसला. त्यांची मी चौकशी केली की हे तुम्ही काय करताय? तर त्यांच्या सांगण्यानुसार मी सुद्धा महालक्ष्मीची पूजा केली, घागरी फुंकल्या. पहाटेला महालक्ष्मी माय कोल्हापूरला जागी झाली. सर्वांना आशीर्वाद दिला, तसा मलाही दिला. तुला आशीर्वाद काय मिळाला? त्यावर तो मुलगा म्हणाला, मला आशीर्वाद असा मिळाला, राजाचा शत्रू मरेल, अर्धे राज्य मिळेल, अर्धे भांडार मिळेल, माडीशी माडी बांधशील, नवलवाट नाव देशील. असे म्हणून देवी अदृश्य झाली.
मग आम्ही उत्तर पूजा केली. तातू घेऊन घरी आलो. तो तुझे बोलवणे आले. राजाने हकीकत ऐकली. आनंद झाला. पोराला अर्धे राज्य दिलं, अर्धे भांडार दिले, माडीशी माडी बांधून दिली, नवलवाट नाव ठेवले. पुढे म्हातारीचा पोर आनंदाने राहू लागला. ही बातमी राणीला समजली. राणीने नवलवाटाला बोलावणं धाडलं. लक्ष्मीचा वसा कसा वसावा असे विचारले. नवलवाटाने तातू दाखवला. तिला सांगितले, आश्विन मास येईल, पहिली अष्टमी येईल, त्या दिवशी 16 सुतांचा तातू तेल हळद लावून करावा. 16 दुर्वा, 16 तांदूळ घेऊन तुळशीची पंचामृती पूजा करावी. 16 अर्ध्य द्यावेत. मग धूप दीप दाखवावा. नैवेद्य दाखवून कहाणी करावी. ज्याला हा वसा घेणे असेल त्याने तातूची पूजा करावी. तातू हातात बांधावा. दुसरी कहाणी चतुर्थीला व तिसरी कहाणी चतुर्थदशीला करावी. याप्रमाणे दर आश्विन मासी करावे असा तिने वसा समजावून घेतला व आपण ते व्रत पाळू लागली. पुढे एके दिवशी काय झाले, राजा राणीच्या महाली आला. सारीपाट खेळू लागला. राजाने तातू पाहिला. हे काय आहे म्हणून विचारले. राणीने तातूची हकीकत सांगितली. राजा म्हणाला, माझे घरी हरे बहु दोरे, बहु कांकन कळावे, बहु व्रताचे सूत तोडून टाक, मला याची गरज नाही. पुढे रात्र झाली. राजा राणी निजली. सकाळी दासी बटकी महाल झाडू लागल्या. केरात त्यांना तातू सापडला. दासींनी तो तातू नवलवाटाला दिला. त्याला राणीचा राग आला. पण काय चमत्कार झाला. त्याला नावडती राणी भेटली. तिने तो तातू मागितला. हा म्हणाला, उतशील मातशील, घेतला वसा टाकून देशील. तिने सांगितले, उतणार नाही, मातणार नाही, घेतला वसा टाकणार नाही. तसा तातू तिच्या हवाली करून वसा सांगितला. पुढे अश्विन मास आला. पहिली अष्टमी आली. त्या दिवशी काय चमत्कार झाला. देवी महालक्ष्मीने म्हातारीचे सोंग घेतले. पटमाधव राणीच्या महाली गेली. महालक्ष्मीची तिला आठवण आहे का नाही ते पाहू लागली. तो घरात कुठेच काही तयारी दिसेना. तेव्हा ती पटमाधव राणीला म्हणू लागली, अगं अगं पटमाधव राणी, पुत्राची माय, आज तुझ्या घरी काय आहे? राणीने उत्तर दिले, आज माझ्या घरी काहीच नाही. यावर त्या म्हातारीला राग आला. तिने शाप दिला, सवतीच्या नहानी डाराडुरी करीत असशील, अर्धअंग मनुष्याचं अशी होऊन पडशील. इतके राणीने ऐकले आणि ती खदाखदा हसली. पुढे म्हातारी निघून गेली. ती चिमादेव राणीच्या महाली आली. इकडे तिकडे पाहू लागली. तो तिला जिकडे तिकडे गडबड दिसली. एकीकडे पूजेचे साहित्य दिसले, दुसरीकडे महालक्ष्मीचे मुखवटे मांडलेले पाहिले. तिने चिमादेवराणीला विचारले, अगं अगं चिमादेवराणी, पुत्राची माय, आज तुझ्या घरी काय? तिने उत्तर दिले, आज माझ्या घरी महालक्ष्मी आहे. तेव्हा म्हातारी म्हणाली, महालक्ष्मी म्हणतात ती मीच. राणी म्हणाली, कशाने ओळखावी, कशाने जाणावी? तो ती सकाळी कुवारीन झाली, दुपारी सवाशीन झाली, संध्याकाळी बायको झाली. अशा तिन्ही कळा तिने तिला पालटवून दाखवल्या. नंतर राणीने तिला घरात बोलवले, नाहू माखू घातले, पितांबर नेसायला दिला, चौरंग बसायला दिला. राणीने व नवलवाटाने तिची पूजा केली. संध्याकाळ झाली. देवीसमोर दोघंजण घागरी फुंकू लागली. तसा घागरीचा आवाज राजाच्या कानी गेला. धुपाचा वास महाली आला. तशी राजाने चौकशी केली. शिपायांना हाक मारली, नावडतीच्या घरी आवाज कशाचा येतो ते तुम्ही पाहून या. शिपाई सगळे नावडतीच्या घरी गेले. महालक्ष्मीचे दर्शन घेतले. तसेच ते परतले. राजाच्या महाली आले. पाहिलेली हकीकत सांगितली. तसा राजा म्हणाला, मला तिथे घेऊन चला. शिपाई राजाला घेऊन त्या राणीकडे आले. राणीने राजाची पंचाआरती ओवाळली. राजाचा हात धरून ती मंदिरात घेऊन गेली. सारीपाट खेळू लागली. खेळता खेळता पहाट झाली. पहाटेच महालक्ष्मी माय कोल्हापूरला जाती जागती झाली. तसे राणी म्हणाली, माय मला आशीर्वाद दे. महालक्ष्मी म्हणाली, तुला आशीर्वाद काय देऊ? राजा सकाळी तुला घेऊन जाईल आणि तुझी सवत तुझ्या नहानी डाराडुरी करील. अर्धे अंग बेडकाचे, अर्धे अंग मनुष्याचे अशी होऊन तशी. चिमादेवी राणीने तिची प्रार्थना केली. तिला इतकी कडक शाप देऊ नये.
तसे देवीने सांगितले की राजा तिला 12 वर्ष वनात धाडील असं म्हणून देवी अदृश्य झाली. उजाडल्यावर राजाने तिला रथात घेतले, वाड्यासमोर घेऊन आला. पटमाधव राणीला निरोप धाडला. राजा राणीला घेऊन येतो आहे, तिला तू सामोरे ये. तशी ती फाटकी तुटकी नेसली, घाणेरडी चोळी अंगात घातली, केस मोकळे सोडले, कपाळी मळवट भरला, जळतं खापर डोकीवर घेतलं आणि ओरडत किंचाळत पुढे आली. तेव्हा राजाने विचारले, ओरडत किंचाळत कोण येत आहे? भूत आहे की खेत? शिपायांनी सांगितले, भूत नाही, खेत नाही, तुमची राणी समोर येत आहे. राजा म्हणाला, तिला रानात नेऊन मारून टाका असा शिपायांना हुकूम केला आणि आपण उठून महाली आला. राजा राणी सुखाने नांदू लागली. इकडे शिपायांनी पटमाधव राणीला रानात नेले. राजाचा हुकूम सांगितला. राणी मुळूमुळू रडू लागली. शिपायांनी सांगितले, बाई बाई रडू नको, आम्ही तुझ्या हातचे खाल्ले आहे, आमच्याने काही तुला मारवत नाही, म्हणून आम्ही तुला सोडून देतो. पुन्हा तू राज्यात या, काही येऊ नको असे ते शिपाई म्हणाले आणि राणीला सोडून स्वतः नगरामध्ये निघून गेले. नंतर ती अशीच फिरता फिरता एका नगरात गेली. खूप हिंडली. जिथे जिथे ती जायची तिथून लोक तिला हाकलून पिटवून लावत. कुठेच थारा मिळाना. पुढे ती रानात निघून गेली. जाता जाता ऋषींची गुफा तिच्या नजरेस पडली. तिथे गेली. ऋषी ध्यानस्थ बसले होते. ती तिथेच राहिली. ऋषी स्नानाला गेले म्हणजे ही आपली झाडू सारवण करी, पूजेचे पाट मांडून ठेवी. तशी तिने 12 वर्ष सेवा केली. ऋषी तिच्यावर प्रसन्न झाले. ते म्हणाले की इथे झाड सारवण कोण करते, त्याने माझ्या समोर यावे. तशी ती ऋषींच्या पुढे आली, नमस्कार केला. ऋषींनी झाड सारवणाचे कारण तिला विचारले तर ती म्हणाली, अभय असेल तर सांगते. त्यानंतर तिने सगळे काही सांगितले. ऋषींनी पोथ्या पुस्तके वाचू पाहिली. तिच्यावर महालक्ष्मीचा कोप आहे असे समजले. ऋषींनी तिच्याकडून महालक्ष्मीची पूजा करून घेतली. रात्री घागरीसुद्धा फुंकवल्या. पहाटे महालक्ष्मी माय कोल्हापूरला जाती जागती झाली. तशी राणीला तिने आशीर्वाद दिला की देवी रागवली होती. ऋषींनी देवीजवळ क्षमा मागितली तेव्हा देवी उशाप दिला, ह्या झाडाखाली फराळाची तयारी कर, कापुरी विडा ठेव, वाळ्याचा पंखा ठेव, त्या सगळ्याला तुझ्या हाताचा वास येऊ लागेल. राजा इथे आज उद्या येईल, तहानलेला असेल, त्याचे शिपाई इथे पाण्याचा शोध करतील, ही सगळी तयारी पाहतील, राजाला जाऊन सांगतील. नंतर राजा इथे येईल. त्याप्रमाणे दुसऱ्या दिवशी राजा तिथे आला. पोटभर फराळ खाल्ला आणि पाणी प्यायला, कापुरी विडा खाल्ला. त्याचा आत्मा थंड झाला. पुढे राजाने शिपायांना विचारले की इथले पाणी, फराळ, विडा सगळ्याला पटमाधव राणीच्या हातचा वास कसा आला? शिपाई म्हणाले, आम्ही तिच्या हातचे खाल्ले प्याल्ले, आमच्याने काही तिला मारवले नाही, म्हणून आम्ही तिला सोडून दिलं होतं. राजा म्हणाला, असे असेल तर तिचा शोध करा. शिपाई निघाले. ऋषींच्या गुफा पाहिल्या, तिथेही सापडली. राजाला जाऊन शिपायांनी सांगितले की राजा उठला, ऋषींच्या गुफेत गेला. त्यांचे दर्शन घेतले. ऋषींनी ओळखले, त्याला सगळी हकीकत सांगितली. पुष्कळसा बोध केला. राणीला नमस्कार करायला सांगितला. नंतर तिला राजाच्या हवाली केले. तसे उभयतांनी ऋषींना नमस्कार केला. त्यांनी त्यांना आशीर्वाद दिला. पुढे राजाने तिला रथात घातले. आपल्या नगरी घेऊन आला. बाहेर रथ उभा केला. चिमादेवराणीला रथ पाठवला. राजा पटमाधव राणीला घेऊन येत आहे, त्याला तू सामोरी ये. तशी राणी न्हाली, माखली, पितांबर नेसली, शालजोडी पांघरली, अलंकार घातले, नगराच्या नारीबरोबर घेतल्या आणि वाजत गाजत राणी समोर आली. राजाने विचारले, वाजत गाजत कोण येत आहे, नागकन्या की देवकन्या? तसं शिपायांनी सांगितले, नागकन्या नाही की देवकन्या नाही, तुमचीच राणी तुम्हाला सामोरी येत आहे. तेव्हा राजा पटमाधव राणीला म्हणाला, तू जर अशी सामोरी आली असती तर तुला इतके हाल भोगावे लागले नसते. राणी उगीच बसली. राजाने चिमादेव राणीला उचलून रथात घेतली आणि दोघींसह वाजत गाजत नगरामध्ये आला. सुखाने रामराज्य करू लागला. त्यांना महालक्ष्मी प्रसन्न झाली. तशी तुम्हाला आम्हाला हो ही 60 उत्तराची कहाणी 5 उत्तरी सुफळ संपूर्ण. तरी मंडळी, ही होती महालक्ष्मीची अति प्राचीन कथा.
तुम्हाला ही कथा कशी वाटली मला कमेंटमध्ये सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट देखील करा. धन्यवाद.